पाऊस म्हटलं की सगळ्यांना चमचमीत अशी भजी पकोडे या आपली सँडविचेस खायला आवडतं. तर नमस्कार मंडळी, मी आज करणार आहोत चमचमीत अशी मूग डाळ, मसूर डाळ आणि थोडीशी चणा डाळ याची क्रिस्पी अशी भजी. तुम्ही ते ऐकू शकतात किती क्रिस्पी अशी आपली भजी झालेली आहेत. खाण्यासाठीही तितकीच कुरकुरीत आणि टेस्टी होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 5 ते 6 तास हिरवे मूग थोडे जास्त घेतले होते. हिरवे मूग, त्यामध्ये थोडीशी मसूर डाळ आणि थोडी चणा डाळ भिजत टाकली होती आणि फक्त 3 चमचे तांदूळ हे स्वच्छ धुवून भिजत टाकलं होतं. आता हे मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण, थोडंसं जिरं आणि हे जाडसर असं मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहोत. पाणी लागेल तेवढंच फक्त 1 ते 2 चमचे टाकायचं आहे. जास्त पाणी आपल्याला नको आहे. ह्यामध्येच आपली डाळ छान ग्राइंड होते. त्याबरोबर अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. तुमच्याकडे अद्रक लसूण असेल तर टाकू शकतात. मी पेस्ट वापरली आहे. माझ्याकडे रेडी होती आणि ही ग्राइंड केल्यानंतर मी भांड्यात काढलं होतं. आता त्यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी अजून मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि भजी छान क्रिस्पी होतात. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्याबरोबर चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहे. थोडीशी हळदी टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मी फेटून घेणार आहे. डाळीचे भजे कोणतेही करायचे ते जर हलक्या हाताने थोडे फेटले ना ते छान क्रिस्पी होतात. अजून परत थोडंसं ह्यामध्ये मूग डाळ टाकणार आहे. थोडं तांदळाचं पीठ टाकत आहे. थोडं करून मी पीठ ॲड करणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, परफेक्ट असं मिश्रण रेडी झालं आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं. हे मिश्रण रेडी करून मी थोडं साईडला ठेवलं होतं. कांदा टाकला आहे. कांदा त्याचं पाणी सोडतो आणि आता व्यवस्थित असं हे फेटून घेणार आहे. फेटल्यानंतर आपले भजे छान हलके होतात. आता तेल पण मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता तेलावर छान क्रिस्पी होईपर्यंत आपण भजी फ्राय करून घेणार आहोत. त्यामध्ये टाकणार आहे गरम तेल. कडकडीत असं गरम तेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकता, इथे मी तेल गरम करून घेतलं होतं आणि भजी फ्राय करून घेणार आहे. चांगलं फेटलं की पीठ छान हलकं होतं आणि छोटी ते मी भजी करणार आहे आणि आता दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत ही फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी ती भजी छान फ्राय करून घेतलेली आहे. कलर पण छान झाला आणि तितकेच क्रिस्पी पण झाले आहे. ऑलरेडी तांदळाचं पीठ, मिक्स डाळी आणि तांदळाच्या पिठाने छान क्रिस्पी होतात. हे काढून घेणार आहोत. बाकीची भजी पण अशाच प्रकारे मी आता फ्राय करून घेते. आता सेम कढईमध्ये ह्याच तेलामध्ये मी मिरच्या पण मस्त की फ्राय करून घेणार आहे. मिरच्या थोडं कमीच तिखट वापरलेले आहेत. इथे क्रिस्पी अशी आपली पकोडे यानी की भजी रेडी झाली आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमेज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.